अश्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर कधी खूप खूप स्वागत करते। तर प्रत्येक मैत्रिणीला आणि प्रत्येक गृहिणीला आवडणारा हा विषय आहे आणि तो म्हणजे किराणा यादी। तर किराणा यादी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला होत असते। किराणा यादी करताना आपण ज्या वस्तू विसरू नये यासाठी इथे मी तुमच्यासाठी खास किराणा यादी घेऊन आले। तर सुरुवातीला आपण किराणा पाहूया। तर इथे किराणामध्ये मी मांडलेला आहे शेंगदाणे, साखर, तेल, पोहे। तर रव्यामध्ये इथे 2 प्रकारचे रवे असतात, बारीक रवा आणि मोठा रवा। ज्याला कोणाला बारीक रव्याचा शिरा आवडतो त्यांनी बारीक रवा मांडावा। त्यानंतर मोठा रवा सुद्धा भेटतो आणि त्यानंतर इथे आहे बेसन पीठ। तर बेसन पीठ सुद्धा अवेलेबल असतं। त्यानंतर मसूर डाळ, डाळ कांदा करण्यासाठी मसूर डाळ किंवा तूर डाळ, मूग डाळ, डाळीचे प्रकार इथे आहेत। त्यानंतर उडीद डाळ, तर सालीची उडीद डाळ आणि बिनसालीची सुद्धा उडीद डाळ असते, पांढरी उडीद डाळ आहे। आणि त्यानंतर मैदा। आपण हॉटेल स्टाईलच्या जर भाज्या करत असाल अशा प्रकारामध्ये तंदूर किंवा नान बनवण्यासाठी, मैद्याची रोट्या बनवण्यासाठी आपण मैद्याचा वापर करू शकतो। त्यानंतर साबुदाणा, उपवासासाठी आपल्याला साबुदाणा हा लागतोच। त्यानंतर तांदूळ आहे, तर या तांदूळ प्रकारामध्ये तुम्ही कुठलाही प्रकार निवडू शकता। त्यानंतर गूळ, खोबरे, तर वाटण्यासाठी खोबरे तर हमखास आपल्याला पाहिजेच। त्यानंतर अख्खा मसूर, मूग अख्खा भेटतो, तो सुद्धा आपण मांडू शकतो। त्यानंतर चवळी आहे, चवळीची भाजीसुद्धा खूप मस्त लागते। हिरवं मूग आहे, घुटं ज्याला कोणाला आवडत असेल त्यांनी हिरवं मूग मांडावं। त्यानंतर काबुली चणे, आता लहान मुलांचे डबे वगैरे करण्यासाठी आपण काबुली चण्याचा वापर करू शकतो। आणि हरभरा डाळ, तर हरभरा डाळ आणि बेसन पीठ ऑप्शनल आहे। तुम्हाला हरभरा डाळ घ्यायची असेल तर तुम्ही गिरणीमध्ये जाऊन सुद्धा दळून आणू शकता किंवा नाहीच लागत असेल तर तुम्ही बेसन पीठ सुद्धा घेऊ शकता। आता इथे आपण एक्स्ट्रामध्ये जाऊया। तर एक्स्ट्रामध्ये इथे मी ॲड करते काजू, बदाम, पिस्ता, खजूर, केसर आणि टोस्ट। तर सकाळच्या वेळेला आपल्याला टोस्ट किंवा बिस्किटं आणि खारी लागतात। तर लहान मुलं असली की काहीतरी नाश्त्याच्या प्रकारामध्ये किंवा चहाबरोबर खाण्यासाठी मागतात, त्यामुळे हे तर आपल्याला मांडणं गरजेचंच आहे। त्यानंतर मनुके, वेलची पावडर, तर वेलची घेऊन आपण वेलची पावडर घरी बनवू शकतो, त्यामुळे एक्स्ट्रा वेलची आणली की आपल्यालाही बरं पडतं। त्यानंतर टाईमपाससाठी खाण्यासाठी आपण मॅगी, पास्ता किंवा नूडल्स हे मांडू शकतो। आता यानंतर साफसफाईमध्ये इथे मी मांडते अंगाचं साबण, म्हणजेच एक्स्ट्रा साबण घ्या, कुठलाही तुम्ही जो यूज करत असाल सोप तो यूज करा। यानंतर कपड्यांचं साबण, कपड्यांचं साबणमध्ये पण तुम्ही जो कोणता साबण यूज करता तो मांडावा। यानंतर भांड्याचं साबण, डिशवॉशरसुद्धा भेटतो, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा डेटॉल, हँडवॉश। लहान मुलं बाहेरून आली की किंवा कोणीही बाहेरून आल्यानंतर आपल्याला डेटॉल किंवा हँडवॉश लागतंच। त्यानंतर वॉशिंग पावडर किंवा निरमा, तर आपण कपडे वगैरे भिजत घालण्यासाठी याचा वापर करावाच लागतो। त्यानंतर हार्पिक, फिनेल ह्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या आपण रेग्युलर वापरतो। तर फेस पावडरसाठी आपण बरेच असे पावडर आहेत, आवळा पावडर आहे किंवा नीम पावडर, असे बरेच पावडरचे प्रकार आपल्याला भेटतात। त्यानंतर घासण्यासाठी आपल्याला लागणार आहे भांडी घासण्यासाठी टूथब्रश आहे। त्यानंतर गुड नाईट लिक्विड, तर रात्रीच्या वेळेला आपल्याला गुड नाईट लिक्विडची खूप गरज असते। त्यानंतर खोबरेल तेल, तर इथे मी या सर्व गोष्टी मांडत असते। आता याच नंतर जवस, तीळ आणि कारळं, तर या आपल्याला चटणीसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत जवस आणि कारळं। ज्याला कोणाला चटणीचे प्रकार आवडतात त्यांनी जवस, कारळं वापरावं। त्यानंतर तीळ आहे, चहा पावडर तर हमखास आपल्या घरी लागतेच सर्वांच्या। त्यानंतर हिंग, काळं मीठ किंवा सेंधव मीठसुद्धा यूज करतात काही जण, तर मी सुद्धा यूज करते, त्यामुळे इथे मी मांडलेलं आहे। त्यानंतर बारीक मीठ आणि मटकी आपण मिसळ वगैरे करण्यासाठी यूज करतो किंवा मटकीची उसळ करण्यासाठी आपल्याला मटकी लागते आणि मूड आणून आपण हे सगळं करू शकतो। आता ज्याला चायनीज डिशेस खायला आवडतं ना त्यांच्यासाठी सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी ही तर लागतेच। तर हे आपण कायमस्वरूपी ठेवलं की आपल्याला चायनीज डिश बनवण्यासाठी सोपं जातं। आता यानंतर लोणच्याच्या प्रकारामध्ये आपण इथे लोणचे, कुठल्याही प्रकारचे लोणचं असू द्या, त्यामध्ये मिरचीचं लोणचं किंवा आंब्याचं लोणचं, जे कोणी उन्हाळ्यामध्ये घरगुती करत नसेल त्यांच्यासाठी आहे हे लोणचे। मुरमुरे, तर ज्याला भडंग आवडतं, कायम आपल्या घरामध्ये काहीतरी टाईमपास खाण्यासाठी मुलं जर हट्ट करत असतील ना त्यासाठी मुरमुरे वगैरे असले तर बरं पडतं। मुरमुरे असतील की भेळ वगैरे करता येते। त्यानंतर फरसाण,
शेव टाकण्यासाठी, भाजीची शेव, आपण शेवची भाजी करतो ना त्यासाठी ही रेडीमेड शेव मिळते, ती आपण शेव आणू शकतो. त्यानंतर पापड, जे कोणी पापड करत नाही आहेत उन्हाळ्यामध्ये त्यांनी पापड मांडू शकता. त्यानंतर फॉईल पेपर, आपण बाहेर कुठे फिरायला जाताना फॉईल पेपरमध्ये चपाती किंवा रोटी आपण त्यामध्ये पॅक करून दिलेत की ती व्यवस्थित राहते, किंवा टिफिनमध्ये सुद्धा आपण हे यूज करू शकतो. आता यानंतर देवपूजेसाठी आहे अगरबत्ती, कापूर आहे, पितांबरी, काडेपेटी म्हणजेच माचीस आणि धूप, सुपारी म्हणजेच हे पूजेचं साहित्य एक्स्ट्राचं आपल्या पूजेच्या वेळेला आपण पूजा मांडण्याच्या वेळेला एक्स्ट्रा जे साहित्य असतं ते तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं आहे तूप. तर देवाचा दिवा लावताना तूप किंवा शक्यतो तेलाचा वापर करतो, पण सेपरेट हे तूप किंवा तेल वापरले की बरं पडतं. त्यामुळे इथे मी सेपरेटच तूप छोटंसं घेते आणि देवासाठी यूज करते. आता धान्यांमध्ये आमच्या इथे तरी वापरतात म्हणजे खाल्लं जातं गहू, बाजरी, ज्वारी आणि नाचणी. तर नाचणीचा प्रकार थोडासा लागतो, त्यामुळे ज्याला कोणाला गरज आहे त्यांनी नाचणी हे प्रकार मांडलं तरी चालतं. आता इथे बाजरी फक्त नॉनव्हेज असेल तरच आम्ही करतो आणि शक्यतो ज्वारीची भाकरीच लागते. आता मसाल्यांमध्ये बघा, प्रत्येकजण मसाल्यांमध्ये भाजीची चव ओळखत असतो, तर मसाले असेल तरच आपल्या भाजीची चव ही अप्रतिम होते. आता पनीर म्हटल्यानंतर पनीर मसाला लागतो. आता पनीर मसाल्यात बरेच प्रकार आहेत, त्यामध्ये तुम्ही कुठलाही मसाला यूज करा. गरम मसाला, बिर्याणी असेल की बिर्याणी मसाला, गोडा मसाला, काश्मीरी पावडर, चिकन मसाला, मटन मसाला, धना पावडर, चाट मसाला, कांदा लसूण मसाला. तर उन्हाळ्यामध्ये जे कोणी मसाल्यांचे प्रकार करत नाही आहे किंवा मिरची पावडर बनवत नसेल ना, त्यांनी कांदा लसूण मसाला किंवा हळद करू शकता. तर हे सगळे मला मसाले लागतात त्यामुळे मी मांडते. तर फक्त उन्हाळ्यामध्ये आपण सगळे मसाले बनवतो, त्यामध्ये कांदा लसूण मसाला असतोच आणि लाल मिरची पावडर असतेच, त्यामुळे हे बाकीचे मसाले आपल्याला तर ॲड करावे लागतातच. तर हे सगळे मसाले मला लागतात त्यामुळे मी ॲड करतेच. आणि यानंतर सांबार मसाला, जे की आपण प्रत्येकजण वापरतो सांबार बनवण्यासाठी. हा थोडासा जरी मसाला टाकला की आपला सांबार हा मस्त लागतो. पावभाजी मसाला तर कंपल्सरी लागतो, कारण आठवड्यातून एकदा दोनदा तरी आपल्या घरी पावभाजी होतेच, त्यामुळे लहान मुलांना आवडीचा विषय असणारा हा पावभाजी, त्यामुळे मसाला मी इथे एक्स्ट्रा ॲड करते. कसुरी मेथीसुद्धा अवेलेबल कराच, प्रत्येक भाजीमध्ये खूप सुंदर लागते, त्यामुळे कसुरी मेथी मी हमखास मांडते. त्यानंतर लाल मिरची पावडर. आता यानंतर अख्खे मसाले, तर अख्खे मसाले लागणार आहे बिर्याणीसाठी. तर आमच्या घरामध्ये बिर्याणीचा प्रकार खूप असतो, त्यामुळे मला अख्खे मसाले लागतात. त्यासाठी मी इथे काळी मिरी, लवंग, तेजपान, शहाजिरे, जिरे मोहरी आणि बेडगी मिरची, ही बेडगी मिरची मी इथे दाल तडका वगैरे करण्यासाठी मांडली आहे. आता इथे काळी मिरी, लवंग, तेजपान आणि शहाजिरे हे एवढंच मी टाकते, कारण एक्स्ट्रा मी कुठलं ॲड करत नाही. तर तुम्हाला जास्तीचे एक्स्ट्रा मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही यामध्ये करू शकता. आता यानंतर इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, आपण केक बेक करताना एखाद्या वेळेस आपल्याला लागत असेल तर एक्स्ट्रा मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करत असते. तर मैत्रिणींनो, ही आहे माझी किराणा यादी महिन्याची. तर या व्यतिरिक्त भरपूर असे तुम्ही अजून काही मांडू शकता. तर तुम्ही अचानक किराणा यादी करायला बसलात ना की काहीतरी वस्तू आपल्याकडून विसरून जाते, त्यामुळे मी अशा प्रकारे हे एखादं पेजवरती पूर्ण मांडून ठेवते आणि महिन्याच्या किराणा यादीमध्ये लागेल त्या वस्तू मी यातल्या बघून लिहत असते. तर हे मला बरं पडतं आणि सोपंसुद्धा जातं. तर या सगळ्या वस्तू आपल्या किराणा यादीमध्ये लागतातच, त्यामुळे तुम्हालाही आजचा हा स्पेशल किराणा यादीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. अजून काही ॲड करायचं राहिलं असेल तर मला ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर प्लीज सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग नवीन आणि अशाच व्हिडिओसोबत आपण परत भेटूया. धन्यवाद.